आज तक आहे, त्यानंतर परत तसा शो कधी कोणी करू शकलेलं नाही. 1998 मध्ये जेव्हा 1-2 वर्षाचा कालावधी याचा गेलेला होता आणि बऱ्यापैकी स्टुडंटचं काम पण झालं होतं, मग आम्ही असं ठरवलं की यांचा फॅशन शो करूया. त्यावेळेला राजेश बॅनी नावाचा कोरिओग्राफर भयंकर फेमस होता पुण्यामधला. त्या राजेश बॅनीला तो शो दिला होता आणि इथनं मॉडेल्स आम्ही सिलेक्ट करून घेऊन गेलो होतो. बाकी सगळं संतोष पोद्दार म्हणून माझे मित्र आहेत त्यांनी बघितलं. आमची इंग्लिश स्कूल म्हणून माझी शाळा आहे, मी शाळेची परमिशन घेतली आणि तिचं ते करायचं ठरवलं. आणि ब्युटी पिजन आणखीन फॅशन शो असं आम्ही एकत्रित केलं होतं फ्रीडम 50 नावाने. आणि त्या पद्धतीचे ड्रेसेस, त्या पद्धतीचे सगळं त्या पद्धतीने केलेलं होतं. श्वेता शिंदे नावाची एक ऍक्ट्रेस आहे, त्या ब्युटी पिजन मध्ये होती पार्टिसिपंट म्हणून. आणि खूप खूप जोरदार झाला शो. 98 सालापर्यंत तो फॅशन शो होईपर्यंत त्याच्या पूर्वीच्या हिस्ट्रीमध्ये कधीही सातारचा असा शो कधी झाला नव्हता. आणि आज मी अभिमानाने सांगतो परत, आज तक आहे, त्यानंतर परत तसा शो कधी कोणी करू शकलेलं नाही. एवढा ग्रँड शो आम्ही केला होता. भारी. ITFD कधी आपण परत जेव्हा भेटू तेव्हा मी त्याचे फोटोग्राफ्स, त्याचे पेपरमध्ये आलेले सगळे आर्टिकल्स आणि दाखवीन. खूप छान झालं होतं.